हॅलो फ्रेंड्स, आज आपल्याला स्ट्रेट हेअर कट करायचा आहे. एकदम सरळ कट कसा असतो ते मी तुम्हाला आज शिकवणार आहे. पार्लरमध्ये जसा स्ट्रेट हेअर कट करतात तसा आज मी तुम्हाला घरच्या घरी कसा करायचा ते शिकवणार आहे. त्याच्यासाठी आधी थोडीशी केस आपल्याला ओले करून घ्यायचे आहे. 80% आपले केस ओले पाहिजे. त्याच्यानंतर मधोमध असा भांग पाडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने, आणि सगळा केसातला जो गुंता आहे तो काढून घ्यायचा आहे. म्हणजे जेव्हा आपण कट करतो त्यावेळेस तो एकसारखा होणार आहे. अशा पद्धतीने सगळा गुंता काढून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इंग्लिशमध्ये जसा ए असतो त्या पद्धतीने ए लाईन सेक्शन काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे एक सेक्शन काढून घ्यायचा आहे, म्हणजे आपली जी गाईडलाईन आहे ती तयार होणार आहे. त्याच्यानंतर क्लायंटला विचारून आपल्याला केस कट करायचे. बघा, क्लायंटला विचारायचे आहेत किती केस कट करायचेत. त्यांनी जेवढे आपल्याला केस सांगतील तेवढे आपल्याला कट करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने सगळा गुंता आधी व्यवस्थित काढायचा आहे आणि जेवढे केस सांगितले होते तेवढे केस आपल्याला कट करायचे. आता कट करताना आपली जी सीझर आहे ती स्ट्रेट धरायची आहे. अशा पद्धतीने ही झाली आपली गाईडलाईन. आता ह्याच गाईडलाईनला धरून आपल्याला बाकीचे केस कट करायचे. बघा, इकडची जे केस आहे गाईडलाईनचे ते केस मी बाकीचे जे उरलेले केस होते त्या सेक्शनमध्ये मिक्स केलेले आहे आणि छान व्यवस्थित गुंता काढून घेते आणि त्याच्यामध्ये मिक्स करून केस गाईडलाईन, बघा ही ते गाईडलाईन आहे. ही गाईडलाईन बघून आपल्याला आता बाकीचे जे केस आहे ते कट करून घ्यायचे आहे. आणि कट करताना आपली खात्री जी आहे, आपली जी सीझर आहे ती स्ट्रेटच झाली पाहिजे. त्याच्यानंतर उरलेला जो बाकीचा सेक्शन आहे तो सेक्शन उचलायचा आणि जी गाईडलाईन आहे ती त्यात मिक्स करायची आणि बघायची गाईडलाईन जिथे आहे तिथे आपल्याला स्ट्रेट कट करून घ्यायचा आहे. आपल्याला आता गाईडलाईन दिसली, आता त्याच्याप्रमाणे आपल्याला कट स्ट्रेट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आता बघू शकता व्यवस्थित कट झाल्यानंतर एकदम लास्टला आपल्याला पुन्हा एकदा चेक करायचंय की केस व्यवस्थित झालेत की नाहीत कट, म्हणजे खाली वर नाहीत ना. जर असेल तर ते कट करून घ्या. हे बघा, अशा पद्धतीने जे खालीवर केस होते ते कट करून घेतले आहे आणि परत मी बघितलं की व्यवस्थित माझी जे स्ट्रेट कट केला होता तो व्यवस्थित आलाय का. अशा पद्धतीने आपण चेक करू शकतो. हे बघा, एकदम स्ट्रेट लाईन आलेली आहे, म्हणजे केस आपले व्यवस्थित कट झाले आहेत. आता आपण सेटिंग करून घेऊयात आणि सेटिंग केल्यानंतर आपण बघूयात की आपला जो कट आहे तो कसा दिसणार आहे. स्ट्रेट कट आपण हा केलेला आहे आणि आता सेटिंग करून घेतलेली आहे आणि खालून राऊंडरच्या मदतीने आपण राऊंड सेटिंग देखील करून घेतलेली आहे. बघू शकता, अशा पद्धतीने राऊंड कंपल्सरी करायचे, कारण ते छान दिसतं आणि क्लायंटला आवडतं. जर एखाद्याला नसेल आवडत तर तुम्ही नाही केलं तरीही चालणार आहे. फक्त सेटिंग करून द्यायची आणि राऊंड ब्रशच्या मदतीने नाही केलं तरीही चालणार आहे. हे बघा, आणि हा जो रिझल्ट आहे तो फायनल रिझल्ट आहे. हे बघा, केस पण किती आपण छान सेटिंग केलेली आहे, स्ट्रेट झालेत आणि जो आपण स्ट्रेट कट केला होता तो पण किती सुंदर झालाय. अशा पद्धतीने आपल्याला स्ट्रेट कट करून घ्यायचा आहे आणि हा बिफोर आफ्टरचा फोटो तुम्ही बघू शकता.